सर्वरी भाग 28. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सर्वरीचा आता संसार चांगल्या प्रकारे सुरू झाला होता. आईचे आणि अमनच्या साथीने तिने तिचं यूट्यूब चॅनल देखील सुरू ठेवलं होतं. त्यावर आठवड्यातून एकदा तिचा डान्सचा व्हिडिओ पोस्ट होत असायचा. इतर मुली तिला फॉलो करून आपला डान्स सुधारत होते. अमनने लिसाच्या सहाय्याने त्याच्या घरातील लोकांना त्यांनी केलेल्या गुन्ह्यासाठी जेलमध्ये पाठवलं होतं. अमनच्या बाबांचे लग्न झालेले असताना देखील त्यांनी इतर बाईशी संबंध ठेवले होते. या त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भोगवण्यासाठी जेलमध्ये पाठवण्यात आले. त्यांची पूर्ण संपत्ती अमनने स्वतःची आईला दिली. रेवाला मात्र ट्रीटमेंटसाठी बाहेरच्या देशात अमनने पाठवून दिले. स्वतः लिसा आणि त्याचा मित्र रोहन देखील तिच्यासोबत गेले होते. रेवा कशीही वागली तरीही अमनला तिच्यासोबत वाईट वागणे जमलेच नाही. तिच्यासोबत कोणीतरी आहे या विचाराने त्याची काळजी मिटत असायची. लहान बहीणच होती शेवटी ती त्याची. रेवाला चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट मिळत असल्याने ती हळूहळू बदलत होती. लिसा, जिला ती खूप काही बोलायची, ती तिच्यासाठी धडपड करत असायची. हे पाहून तिला दुःख होते. या क्षणी तिच्या परिवाराचे सध्या तिच्यासोबत कोणी नसताना देखील रोहन आणि लिसा फक्त ओळखीने तिला बाहेर काढण्याचा पूर्ण प्रयत्न करत होते. रेवा, बाळाची अवस्था आता चांगली आहे, पण डॉक्टर म्हणाले 7व्या महिन्यात तुझी डिलिव्हरी करावी लागेल, कारण जास्त महिने ठेवून तुला त्रास होईल असं त्यांचे म्हणणे आहे. लिसा सोफ्यावर बसत रेवाला म्हणाली, लिसा, मी तुला एवढं बोलली तरीही तू एवढी मदत मला करत आहेस. एवढंच नाही तर तू मला सोडून बाकी सगळ्यांना शिक्षा दिली. मला का नाही पाठवले? रेवा डोळ्यात पाणी ठेवत म्हणाली, काही गुन्ह्याची शिक्षा मी देणारी कोण ना तुला? आधीच देवाने तुला एवढं सगळं दिलं आहे. आता अजून शिक्षा मिळावी असे मला नाही वाटत. तू कशीही वागली ना तरीही तुझ्या भावाला तसं तुझ्यासोबत वागायला जमले नाही. आणि आज जी काही तू इथं उभी आहे ना, ते फक्त तुझ्या भावामुळे. त्यामुळे त्याला बोल काय ते, मला नाही. लिसा रेवाकडे पाहत म्हणाली. पण तिच्या तोंडून अमनबद्दल ऐकून ती आणखीन अस्वस्थ होते. भाई, त्यांनी केलं हे सर्व, मग मला का नाही आले भेटायला? एवढं पर्क केलं का मला त्यांनी? रेवा रडत रडत विचारते. पर्क त्याने नाही, तू केलं त्याला. नेहमी असलं वागणे ठेवून. अगं मुलगी आहेस ना तू, मग तुला हे कळतं नाही का? नशा सगळं आयुष्य खराब करते ते. तू नशेत एवढी गुंग असायची की तो बाहेरचा मुलगा येऊन तुझ्याबरोबर एवढं सगळं करून जायचा तरीही तुला कळत नसायचे. तुझ्या त्या जन्मदात्रीला कसे वाटले असेल ग असं पाहून? हेच सांगण्यासाठी ती तुझ्याजवळ आली होती. तिला मुलीचे आणखीन आयुष्य खराब झालेले पाहायचे नव्हते. पण तू काय केलं? स्वतःच्या बाबांचे ऐकून त्या आईला मारलं? हाऊ, मुलगी आहेस की कोण ग तू? एवढं सगळं करून पण ते तिघे तुझ्यासोबत वाईट वागत नाही. आज हे जे काही कपडे जेवण वगैरे करत आहेस ना तू, ते त्या तिघांच्या मुळे करत आहेस. तुझी वहिनी सर्वरी नेहमी काल करून मला तुझी तब्येत विचारत असते. तिने तुला कधी जास्त पाहिले नाही, तरीही अमनमुळे ती अप्रत्यक्षपणे तुझ्यात गुंतली गेली आहे. अमन तर सगळा खर्च तुझा करत आहे. आज ते नसते ना तर तुझी अवस्था काय असती याचा विचार देखील तुला करवणार नाही. हा रोहन तुझ्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतो. या कारणाने तो भारत सोडून इथे ऑस्ट्रेलियाला आला आहे. पण तुला कुठे दिसतं ना त्याचं प्रेम? तुला तर धुंदी चढली आहे. आता तरी स्वतःला शोध तू. स्वतःचे अस्तित्व काय आहे ते बघ तू. लिसा शेवटच्या ओळी रोहनकडे पाहून म्हणाली. रोहनचे नाव ऐकून भरल्या डोळ्यांनी रेवा त्याला पाहते. लिसा, स्टॉप यार, तिला त्रास होतो आहे. नको बोलू हे सगळं. रोहन चिडून म्हणाला. तिला त्रास होत आहे? तो दिसतो तुला, पण तिच्यामुळे तुला होत आहे त्याचं काय रोहन? हिला संधी मिळत आहे पण ही आसपास पाहायला बघत नाही. हिचे असे वागण्याने ना सगळ्यांना त्रास सहन करावा लागला आहे. लिसा चिडूनच बोलून तिथून निघून जाते. ती गेल्यावर रोहन एक सुस्कारा सोडतो आणि स्वतःला शांत करून रेवाकडे जातो. हे पाणी पी, जास्त रडणे बरे नाही तुझ्या हेल्थसाठी. रोहन टेबलवरचा पाण्याचा ग्लास तिच्या हातात देत म्हणाला. ती मात्र त्याचं ऐकून न ऐकल्यासारखं करत रडत राहते. तसा रोहन
तिच्या शेजारी बसून तिच्या तोंडाला पाण्याचा ग्लास लावतो. नेहमी मनमानी कारभार असतो. आता रडू नको म्हटले तरीही रडत असते. शांत राहा बघू, तो तिच्या ब्राऊन डोळ्यात पाहत म्हणाला. त्याचं असं बोलणं ऐकून ती शांत राहून पाणी पिते. तू केलेल्या चुकांना कोणी सहज माफ केलं असं वाटतं ना तुला, पण तसे नाही आहे. अमनने तुझी मनस्थिती समजून घेतली आणि तो माझा मित्र आहे, त्यामुळे त्याला असं वाईट वागणे जमलेच नाही. मी जेव्हा अमनला सांगितले ना माझं तुझ्यावर प्रेम आहे, तेव्हा तो शांत झाला होता, कारण त्याला माहीत होतं तू कशी आहेस ते. शेवटी मी त्याला वचन दिले, तुला काहीच होऊ देणार नाही, स्वतःपेक्षा जास्त जपेन या विचाराने त्याने मला इथं येऊ दिले. रोहन पाण्याचा ग्लास खाली ठेवत म्हणाला. रेवा फक्त भरल्या डोळ्यांनी त्याला पाहत असते. तिला असं शांत झालेलं पाहून रोहन तिचा हात हातात घेतो. एक हात तिच्या गालावर ठेवून तिला पाहतो. रेवा, आता ज्या तू चुका केल्या ना त्याला आपण काहीच करू शकत नाही, पण माझा विचार तू करशील का? जशी आहेस तशी मला तू आवडते. तुला सगळ्यांनी माफ केलं आहे, त्यामुळे आता थोडंसं तू पण माफी मागून स्वतःला शांत कर. रोहन अगदी प्रेमाने तिला म्हणाला. त्याचं असं बोलणं ऐकून तिला खूप भरून येतं. रोहन, मी तुमच्यासारखी नाही राहिली आहे. हे बाळ आहे माझ्याकडे, त्यामुळे मला माफ करा. माझ्यामुळे खूप जणांचे आयुष्य खराब झाले आहे. आता तुमचे नाही करायचे आहे मला. रेवा गिल्टी फील करत म्हणाली. हे बाळ आपलं आहे सध्या. माझे आयुष्य खराब नाही होणार, उलट चांगले होणार तुझ्यामुळे. या बाळाला सोनोग्राफीच्या वेळी पाहून आपलेपणाची जाणीव झाली. प्लीज त्याला नको ना दूर करू माझ्यापासून. मी त्याचा खरा बाबा नसलो तरीही मला बनायचं आहे. प्लीज रेवू, रोहन रिक्वेस्ट करत म्हणाला. तशी रेवा त्याला काहीच न बोलता शांत राहते. रोहन हाताने तिला धरून उभा करतो आणि हळूच तिच्यासमोर गुडघ्यावर बसतो. तो आसपास पाहून हळूच तिच्या पोटावर स्वतःचे ओठ टेकवतो. तुझी मम्मा कशी असली तरीही तू मला माझ्या आयुष्यात हवी आहेस. सांग की तुझ्या मम्माला तुझ्या बाबांचे खूप प्रेम आहे तिच्यावर. कधी बोललो नाही म्हणून कळणार पण नाही तिला. खूप लहान आहे ना ती, पण आता तुझा बाबा बोलणार आहे. मिस रेवा जाधव, मला तुम्ही माझ्या आयुष्यात या बाळासोबत हवे आहात. देशील माझी साथ आयुष्यभर. झालं गेलं मागे सोडून आता नवीन आयुष्य सुरू करूया आपल्या बाळासोबत. रोहन असं बोलून तिच्या पोटाला विळखा घालतो. त्याचं असं बोलणं पाहून रेवा त्याचा हात काढते आणि त्याला उभं करून त्याच्या मिठीत शिरते. आय एम सॉरी अँड आय लव्ह यू, रेवा रडत म्हणाली. तिच्या तोंडून ते ऐकून तो समाधानी होतो. तो देखील तिला जपून आपल्या हृदयाशी लावतो. आय लव्ह यू टू जान. थँक्यू, रोहन बोलतो. हळूच तो एका हाताने तिची मान वर करून तिच्या डोळ्यात पाहतो. मी कधी कोणाला किस केलं नाही, पण तुला करण्याची इच्छा आहे. प्लीज मला ती फिलिंग अनुभवायची आहे, रोहन हसूनच म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून ती लाजून त्याला पाहते. रोहन तिच्या चेहऱ्याकडे स्वतःचा चेहरा घेऊन थोडंसं खाली झुकून हळूच तिच्या ओठांवर ओठ टेकवतो. ती देखील डोळे बंद करून त्याला प्रतिसाद द्यायला लागते. रोहन काही वेळाने तिच्या ओठांतून ओठ बाजूला काढून हसूनच तिला मिठीत घेतो. असंच तुला सांभाळत राहीन. आयुष्यात कधीच तुला एकटे सोडणार नाही. तू फक्त माझ्यावर भरपूर प्रेम करायचे, तो म्हणतो तशी ती मान हलवते. भाईला भेटवू शकतात का तुम्ही मला? त्याने एवढं सगळं केलं म्हणून मला एकदा भेटायचं आहे. पुन्हा कधीच काही मागणार नाही मी तुमच्याकडे. रेवा मान वर करून त्याचं शर्ट गच्च हातात पकडून म्हणाली. नक्कीच. आता आपण भारतातच राहायला जाऊ. तुझी तब्येत चांगल्या प्रकारे सुधारली आहे, रोहन तिच्या डोळ्यात पाहून म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून ती आनंदी होते. खूप खूप थँक्यू, ती आनंदी होऊन म्हणाली. ते दोघे स्वतःशी बोलत असतात आणि लिसा मात्र यांना पाहून गालात हसते. रेवाला रोहनबद्दल मनात फिलिंग निर्माण झाली होती, पण तिच्या परिस्थितीमुळे ती हतबल होती. आज मात्र रोहनचं बाळासंबंधीचे बोलणे, रोहनचे विचार ऐकून ती आज व्यक्त झाली होती. रोहन देखील आज स्वतःला सुखी समजत होता, कारण आज त्याला हवे ते मिळाले होते. रेवा लहान होती, तिच्यासोबत काय घडायचं हे तिला कळत नव्हते, त्यामुळे ती बघडली होती. पण आता जेव्हा चांगल्या माणसात ती राहायला लागली, तसे तिचे विचार सुधारले.
सर्वरीय मन वेगळे होते. त्यामुळे रेवाबद्दल द्वेष त्यांच्या मनात निर्माण झाला नाही. कधी कधी वाईट वागणाऱ्या माणसांसोबत चांगलं वागले की त्यालाच एक दिवस स्वतःची चूक कळते. तसंच काहीसं इथं झाले होते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया पुढच्या भागात.